राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या मोहोळ दौऱ्यावर येत आहेत। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जवळपास 20 उमेदवार मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या प्रचारात या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत। त्यांची या ठिकाणी जाहीर सभा होत आहे आणि आपण जर पाहिले तर मोहोळ शहर हे सातत्याने वाढताना दिसतं। या ठिकाणचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। सातत्याने या ठिकाणचे नागरिक आंदोलन देखील करताना आपल्याला दिसले। या ठिकाणचा जो मोहोळ शहरात येणारा मुख्य रस्ता आहे, मेन रस्ता म्हणून ओळखला जातो, तो अनेक दिवसापासून खड्डेमय होता। अनेक संघटनांनी, अनेक नेत्यांनी, राजकीय पक्षांनी देखील वारंवार आंदोलने केली होती, परंतु हा रस्ता नीट होत नव्हता। तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी खड्डे बुजवले जात होते, परंतु त्यावर कायमस्वरूपी उपाय केला जात नव्हता। परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येत असताना आज या ठिकाणी हा जो मोहोळचा मेन रस्ता आहे त्याचे खड्डे या ठिकाणी प्रशासन युद्धपातळीवर या ठिकाणी बुजवताना पाहायला मिळते। परंतु येथील नागरिक सातत्याने अडचणीचा सामना करत होते। पावसाळ्यात मोठी दयनीय अवस्था येथील व्यापारी असतील, शेतकरी असतील, नागरिक असतील यांना या ठिकाणी सोसावी लागत होती। मोठ्या वेदना घेऊन या ठिकाणून या रस्त्यावरून जावं लागत होतं, परंतु प्रशासन नागरिकांच्या अडचणीकडे लक्ष देत नव्हतं। परंतु या ठिकाणी एकनाथ शिंदे या ठिकाणी येत असताना आता प्रशासन युद्ध पातळीवर हे खड्डे बुजवताना या ठिकाणी पाहायला मिळते। BCS न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।